कांग्रेस की ओर से आज प्रियदर्शनी इंदिरा गांधी पुतले के पास मनरेगा योजना को लेकर एक दिवसीय सांकेतिक अनशन किया गया, जिसमें बड़ी संख्या में कांग्रेस के पदाधिकारी एवं कार्यकर्ता मौजूद थे। तो आइए सुनते हैं इस अनशन को लेकर सांसद प्रतिभा धानोरकर के साथ कांग्रेस के अन्य पदाधिकारियों ने क्या कहा। आज कांग्रेस की ओर से मनरेगा योजना को लेकर मनरेगा बचाओ अभियान एक दिवसीय सांकेतिक अनशन प्रियदर्शनी इंदिरा गांधी के पुतले के पास किया गया। इस मौके पर बड़ी संख्या में कांग्रेस के पदाधिकारी एवं कार्यकर्ता मौजूद थे। इस आंदोलन में चंद्रपुर वनी आर्नी की लोकसभा सांसद प्रतिभा धानोरकर, पूर्व विधायक तथा कांग्रेस कमेटी के जिलाध्यक्ष सुभाष दोटे, कांग्रेस के ज्येष्ठ नेता विनोद दत्तात्रेय, कांग्रेस के पूर्व जिलाध्यक्ष विनायक मांगड़े, पूर्व शहर जिलाध्यक्ष रामू तिवारी के साथ अन्य कांग्रेस के पदाधिकारी एवं कार्यकर्ता उपस्थित थे। तो आइए सुनते हैं इस मौके पर पूर्व विधायक तथा कांग्रेस के जिलाध्यक्ष सुभाष दोटे ने क्या कहा। हे आंदोलन म्हणजे हा जो रोजगार हमीचा जो कायदा होता महाराष्ट्रामध्ये, तर ही रोजगार हमी 1972 पासून लागू होती, परंतु जेव्हा आमची यूपीए सरकार आली तेव्हा मनमोहन सिंगच्या सरकारमध्ये 2005 पासून देशामध्ये हा कायदा लागू केला। या कायद्याला मनरेगा म्हणून नाव देण्यात आलं। महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना असं त्याचं नाव होतं। त्याच्यामध्ये सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये कसा रोजगार देता येईल, मागेल त्याला काम, आणि काम नाही दिलं त्याला मग तो बेरोजगारी भत्ता असं स्वरूप होतं। आणि हा याचा पूर्ण 100% खर्च केंद्र सरकार तेव्हा करत होती। आणि काही गावामध्ये समजा 50 मजूर एका ठिकाणी गोळा झाले आणि त्यांना वाटलं की बा आता आम्ही रिकामे आहोत, कुठे काम पाहिजे, तर त्यांनी एक 5-25 लोकांच्या सह्या घेऊन जर बीडीओकडे किंवा तहसीलदार अर्ज केला त्याला ते काम मिळत होतं, त्याचा तो अधिकार होता। जर काम नाही मिळालं तर कमीत कमी त्यांना मग तो रोजगार बेरोजगारी भत्ता शासनाला द्यावा लागत होता। हा सगळा खर्च केंद्र सरकार करत होता। आता नवीन याच्यामध्ये त्यांनी काय केलं की काम मागण्याचा अधिकार मजुरांकडून काढून टाकला, काम मागण्याचा अधिकार लोकप्रतिनिधीकडून काढून टाकला, आणि जे 100% पैसा केंद्र देत होते त्यापैकी फक्त 40-60% पैसा केंद्र देणार आहे आणि 40% पैसा त्याच्या राज्यानं सहन करायचा आहे। आणि कामाची निवड सुद्धा केंद्र शासनाचे जे प्रतिनिधी आहे तेच करणार। राज्य शासनाला किंवा स्थानिक लोकप्रतिनिधीला किंवा स्थानिक रोजगारांचा अधिकार नसल्यामुळे हा कायद्यामध्ये आमची अशी काँग्रेसची मागणी आहे की एक तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं नाव त्यांनी बदललं नाही पाहिजे। हे सरकार जेव्हापासून आलं त्यांनी असे अनेक नाव बदलणं सुरू केले। आमची इंदिरा गांधी योजना होती, त्यांनी त्याची प्रधानमंत्री आवास योजना केली। राजीव गांधीच्या नावाने आमची जीवनदायी योजना होती, ते बदलून महात्मा फुलेच्या नावाने दिलं। असे जे काही आमचा आता राष्ट्रीय पुरुषाचे नाव बदलण्याचं काम केलं। आता महात्मा गांधी हा राष्ट्रपिता आहे, महात्मा गांधींनी देशासाठी बलिदान दिलेलं आहे, तर महात्मा गांधी सारख्या राष्ट्रपित्यात जर असं जर नाव बदलत असेल आणि ती योजना जर बंद करायचा केंद्र सरकार प्रयत्न करत असेल तर हे चुकीचं आहे। त्यामुळे त्यासाठी आज आम्ही सांकेतिक उपोषण करून आलेलो आहोत आणि आमचा एक कार्यक्रम आहे। यानंतर आम्ही 16 तारखेपासून तर गावागावात जाऊन आम्ही लोकांना जागृती करणार आहोत आणि लोकांना सांगणार आहोत की ही रोजगार हमी या शासनाने बंद केली, आपला रोजगार हिसकला, त्यामुळे याच्या विरोधामध्ये जो काही असंतोष है तो लोकांमध्ये खतखत है, तो दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। वहीं इस एक दिवसीय सांकेतिक अनशन के दौरान सांसद प्रतिभा धानोरकर ने भी केंद्र सरकार पर निशाना साधते हुए क्या कहा, आप स्वयं सुने उन्हीं की जुबानी। आजचं हे आंदोलन याच्यासाठी आहे की आपल्याला माहित आहे की जे आपलं जुनं मनरेगा म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना जी होती त्याचं नाव बदलून आता जीरामजी ही नाव करण्यात आलं। जीरामजी म्हणजे विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन अशा पद्धतीचं जीरामजी नाव त्या ठिकाणी करण्यात आलं। खरं तर हे बिल सभागृहात आणत असताना आम्ही सगळे जेवढे महाविकास आघाडीचे लोक होते त्यांनी खूप विरोध या बिलाचा केला, कारण या ठिकाणी आपल्याला माहित आहे की राष्ट्रपिता महात्मा गांधींचं नाव या योजनेला होतं, ते नाव बदलून आता कुठंतरी त्या ठिकाणी देखील धर्मावरती जाऊन रामाचं नाव त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न हे भाजपाले करत आहे। पण आपण पाहिलं की जुन्या बिलात ज्या पद्धतीनं केंद्राचा आणि राज्याचा वाटा आता यांनी ऍड केला, कुठलेही अधिकार हे राज्यातल्या लोकांना किंवा त्या रोजगार असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील कोणालाही त्या बिलाच्या संदर्भात कुठलाही अधिकार त्यांनी ठेवलेला नाहीये। आणि 125 दिवस आम्ही वर्षभरातून फक्त रोजगार उपलब्ध करून देऊ अशी हमी त्या ठिकाणी देत आहे। म्हणजे रोजगारांनी मनावरती घेतलं तरी ते त्या ठिकाणी काम करू शकत नाही आणि अशा चुकीच्या बिलाचा विरोध आम्ही कडाडून त्या ठिकाणी सभागृहात केला, तरी पण त्यांनी बहुमत नसताना देखील ते बिल सभागृहात पास करून घेतलं। आणि कुठंतरी आपण पाहता आता ज्या पद्धतीनं सुभाष भाऊने या ठिकाणी सांगितलं की ज्या थोर महापुरुषाचे नाव या सगळ्या योजनेला होता, इंदिरा गांधी आवास योजना होती, संजय गांधी निराधार योजना होती, आता महात्मा गांधी रोजगार हमी योजना होती, या सगळ्यांची नावं बदलून कुठंतरी ते पक्षांच्या
लोकांचे नावं त्या ठिकाणी ॲड करत आहे, विशेष करून भाजपच्या लोकांचे नावं ॲड करून कुठेतरी या योजना बदलाचा प्रकार या ठिकाणी चालू आहे आणि त्याच्या विरोधात आजचं हे आमचं आंदोलन आहे। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव वारकर की रिपोर्ट।